वर्षाताई माझ्याबरोबर त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ताई, काय सांगाल, आज नसीम खाननी राजीनामा दिलेला आहे. स्टार प्रचारची जी लिस्ट होती त्याच्यामध्ये त्यांचं नाव होता आणि त्यांनी राजीनामा दिलेला आहे. इम्तियाज जलील त्यांना ऑफर पण त्यांनी दिलेला आहे की आमच्याकडे या, आम्ही खासदारकीची तिकीट देतो. काय सांगाल? असं आहे की मी जेवढं नसीमभाईंना ओळखते, नसीमभाई हे काँग्रेसचे मजबूत कार्यकर्ते आहेत, पक्षाचे एकनिष्ठ आहेत. माझे आणि त्यांचे खूप घनिष्ठ संबंध आहेत, माझ्या वडिलांपासूनचे संबंध आहेत आणि ते मला माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. आणि मला माहिती आहे की जेव्हा मोठा भाऊ बहीण जेव्हा रिंगणात असते तेव्हा मोठा भाऊ तिची पूर्णपणे साथ देतो, तिला पूर्ण सहकार्य करतो. त्यामुळे मी त्यांच्याशी भेटणारच आहे आणि मला राहील की मला माहिती आहे की ते माझ्याबरोबर येतील मैदानामध्ये आणि लढणारे आहेत, ते लढाकून येत आहेत. त्यामुळे मी अपेक्षा करते की आता लवकरच आम्ही त्या ठिकाणी दोघंजण एकत्र दिसू. आणि जे तुम्ही सांगताय सातत्याने एक विषय केला आहे त्यांचीच मी हे ऐकले की मी कुठेही नाराज नाही आहे आणि मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. राहुल गांधीजींची जी लढाई चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघतोय की भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून असेल किंवा भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून असेल, 10,000 किलोमीटर राहुल गांधीजी लोकांना यासाठी भेटले की ह्या देशामध्ये एकता राहिली पाहिजे, ह्या देशाचं संविधान राहिलं पाहिजे आणि लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. आणि तीच अपेक्षा आमच्या सगळ्यांची, बाबासाहेबांची अनुयायी म्हणून माझी आहे, नसीमभाईची, आणि आम्ही सगळेजण एकत्रपणे राहुलजींचे हात कसे मजबूत करता येतील यासाठी येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहोत. एका साईडला आपण बघत आहोत की हुकुमशाहीचं मोठं वातावरण आहे, ह्या देशामध्ये कधी नव्हे तेवढी भीतीचं वातावरण आहे, जनतेला गृहीत धरण्याचं वातावरण त्या ठिकाणी चाललेलं आहे. म्हणजे आज आम्ही बघतो की विषयाला धरून न बोलता भाजपा जे आहे ते इतर विषयाबद्दलच बोलण्याचं काम सातत्याने करत आहे. म्हणून आमची मूलभूत जी लढाई आहे ती बेरोजगारी, महागाई आणि महिला संदर्भामधली आहे, तरुणांना रोजगार देणाऱ्या संदर्भामधली आहे. जी प्रॉमिसेस भाजपाने केली होती ती किती झाली आहेत सांगा ना मला तुम्ही. त्यामुळे असं आहे की आता गॅरंटी देण्यापूर्वी तुम्ही 10 वर्ष या देशाचे प्राईम मिनिस्टर आहात ना, तुम्ही हे गोष्टी करायला पाहिजे होत्या, पण दुर्दैवाने या गोष्टी झालेल्या नाही आहेत. त्यामुळे आज लोकांचं तुम्ही जर बघितलं असेल तर एक वातावरण आहे आणि लोकांना समजायला लागलं की ही जी सत्तेची एक गुरुमी झालेली आहे की आम्ही स्वायत्त यंत्रणांना आमच्या मर्जीप्रमाणे वापरू, वाटलं त्या सत्ता तोडू, राजकारणाचा वापर लोकांना खरेदी विक्रीसाठी करू, हे चुकीचं राजकारण जे चाललेलं आहे ते थांबवण्याचं काम जनता येणाऱ्या काळात करेल. ताई, जर बघितलं तर तुम्ही नसीमभाईंना भेटणार आहे का आणि भेटून त्यांची समजूत काढणार आहे का, काय सांगा? माझे मोठे बंधू आहेत, आशीर्वाद नक्की घ्यायला जाणार त्यांचा. मी त्यात काय, घरगुती नातं आहे आमचं. ताई, जर बघितलं तर तुम्ही पण उमेदवार आहात आणि तुम्ही पण इथे लढताय आहेत, तुमच्यासाठी किती चॅलेंज आहे इथे, काय सांगाल? असं आहे की लोकांचा आशीर्वाद मिळावा, त्यांचं मला जे आहे ते सहकार्य मिळावं, हीच माझी अपेक्षा आहे. मी काम करणारा कार्यकर्ता आहे, लोकांना भेटणारा कार्यकर्ता आहे आणि न्याय हक्कासाठी लोकांच्या मी झटण्याचं काम करणार. उत्तर मध्य मुंबईमधली जनतेला मी सांगू इच्छिते की वर्षा गायकवाड जी आहे आधी प्रोफेसर म्हणून काम करत होती, मग राजकारणात आली. राजकारणामध्ये आल्यापासून जर आपण बघितलं तर माझ्या 20 वर्षे राजकारणात सर्वांना माहिती आहे की ताई ही सर्वात म्हणजे सोपा माणूस म्हणून बघितलं जातं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता जनसामान्यामध्ये मला एवढे फोन येतात आणि लोक एवढ्या उत्स्फूर्तपणे माझ्याशी बोलत आहेत, त्यांचे भरभरून मला प्रेम मिळतं, आशीर्वाद मिळतात, हीच सगळ्यात मोठी. आणि तोच आशीर्वाद मला 20 तारखेला मिळेल, कारण ह्या देशाला, राष्ट्राला सगळेजण प्रेम करतात आणि त्यांना सर्वांना माहिती आहे की ही लढाई ही देशासाठी खूप महत्त्वपूर्ण लढाई आहे लोकसभेची, कारण त्याच्या माध्यमातून केंद्राचं सरकार येणार आहे आणि ह्या देशामध्ये देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवण्याचं काम प्रत्येकाच्या हातात जे आहे ते या इलेक्शनच्या माध्यमातून होणार आहे. ताई, शेवटचे प्रश्न आहे की दक्षिण मध्य मुंबई जी होती काँग्रेसची पारंपरिक सीट होती आणि तिथे तुमचे वडील पण तिथे खासदार होते, आता तुम्हाला वेगळे सीट मिळालेली आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, इतिहास बघितला तर 2004ला माझे वडील उत्तर मध्य मुंबईमधून सुद्धा लढलेले आहेत आणि त्यावेळी ते जॉईंट किलर म्हणून जे आहे ते निवडून आले होते. मला सुद्धा आता उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी मिळालेली आहे. कदाचित हा इतिहास असेल आणि मला वाटतं ही परंपरा असेल आमच्या कुटुंबासाठी की आम्हाला उत्तर मध्य मुंबईमधून जीवनामधून सुरुवात करण्याची असेल. त्यामुळे मला त्यावेळी सुद्धा वडिलांना लोकांनी आशीर्वाद दिला, त्यावेळी ते पुष्कळ लोक बोलत होते की कसे गायकवाड साहेब निवडून येणार 2004ला. पण तुम्ही बघितलं असेल 2004ला इंडिया शाईन त्यावेळी केलं होतं आणि उदय केला होता, पण अशा वेळेला सुद्धा जनतेने 2004ला 6च्या 6 मुंबईच्या सीटा ज्या होत्या त्या आघाडीला दिल्या होत्या. आत्तासुद्धा मला पूर्ण विश्वास आहे की मुंबईच्या 6च्या 6 सीटा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीला मिळतील. तर हे होती वर्षा गायकवाड आणि त्यांनी सांगितलं की मी नसीमभाई माझे मोठे बंधू आहेत आणि त्यांना भेटणार आहेत, त्यांच्या समजूत काढणार आहेत, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी नक्की त्यांच्याकडे जाणार आहे. कन्वन आदिल, आनंद पांडे, TV9 मुंबई.